नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आज आपण शहापूर तालुक्यात आलेलो आहे। शहापूर तालुक्यामधलं गोकुळगाव या ठिकाणी प्रगतील शेतकरी जयराम भाऊ यांच्या शेतावर आलो आहे। त्यांनी आपली धरती कंपनीची संकरित भेंडी झकास 7 या वाणाची लागवड केलेली आहे। त्या वाणाच्या संदर्भात आपण त्यांचा अनुभव ऐकूया। तर जयराम भाऊ नमस्कार। नमस्कार। जयराम भाऊ, तुमचं पूर्ण परिचय आमच्या शेतकरी मित्रांना सांगा ना। जयराम रामचंद्र गोडंदे, मुक्काम गोकुळगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे। बरं, तुम्ही ही जी भेंडी लावली धरती कंपनीची कोणती व्हरायटी लावली तुम्ही? जकास कंपनी, झकास व्हरायटी लावली। जकास व्हरायटी लावली। बरं बरं, आज ह्या प्लॉटला किती दिवस झाले? 45 दिवस झाले चालू झालेली। 45 दिवस झाले। 45 दिवसामध्ये तुमचा पहिला तोडा झालेली। पहिला तोडा झालाय। आता ह्या प्लॉटचे किती तोडे झालेत भाऊ? 7 तोडे झाले। 7 तोडे झाले। तर या भेंडीचा कलर आणि मार्केटला कशी वाटली तुम्हाला? मार्केटला एक्सपोर्टला मला चालणार भेंडी एक्सपोर्टला चालणारी एक्सपोर्ट भेंडी तोडायला कशी वाटली तुम्हाला? तोडायला एकदम हलकी येते। काय असं तुम्हाला काय तोडायला काही कटर वगैरे लागत नाही? लागत नाही, म्हणजे तुम्हाला इझी तुटली जाते। इझी तुटली जाते। बरं बरं बरं, तुम्ही या शेतकरी मित्रांना तुम्ही भेंडीचा कलर वगैरे दाखवू शकता? हा, दाखवा। बरं, दाखवा बरं शेतकऱ्यांना कशी कलरीचा। अजून काय सांगणार तुम्ही शेतकरी मित्रांना भेंडीबद्दल? 60व्या दिवशी फुटवा चालू झालेले। 60व्या दिवशी तुम्ही फुटवा चालू झाला, म्हणजे फुटवे बऱ्यापैकी आहेत। बऱ्यापैकी इतर वाणांपेक्षा तुम्हाला फुटव्यांची संख्या या वराठी मध्ये जास्त दिसते। बरं बरं, तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सांगू इच्छुक आहे वराठी? तुम्ही भेंडी बिंदास लावू शकता। नक्की नक्की नक्की। ओके। आणि जयराम भाऊ, याची रोग प्रतिकार शक्ती कशी वाटली? याच्यावर रोग बिलकुलच नाही। रोग अजिबात नाही? अजिबात नाही। म्हणजे आणि पानांचा जो आकार आहे कसा वाटतोय तुम्हाला? आकार एक नंबर आकार आहे। इतर वराठींच्या या पद्धतीने शेतकरी मित्रांनो जयराम भाऊंनी सांगितलं भेंडीबद्दल, झकास 7 या व्हरायटीबद्दल। तर तुम्हाला आज प्लॉटचा आम्ही काही लाईव्ह व्हिडिओ दाखवतोय, तुम्ही ते प्लॉटचे व्हिडिओ बघा आणि तुम्ही झाडातले जे पेरातलं अंतर आहे ते पण तुम्ही बघू शकताय। भेंडीचा कलर, भेंडीची लेंथ एक्सपोर्टला चालणारी भेंडी आहे। याचे फुटवे पण तुम्ही बघू शकताय। तुम्ही पानांचा आकार पण बघू शकतात। कत्र्या याच्या आकाराचे पानं आहेत त्याचे। रस शोषित किडीला खूप प्रभावी असतात, म्हणजे याच्यावर थ्रिप्स, मावा, तुडतुडे जे व्हायरसला कारणीभूत असून कीड घातक पडत नाही अशा पानांवर। म्हणजे अशा पानांचा उपयोग भेंडीसाठी खूप चांगला होतो। रोगराई खूप कमी प्रमाणात येते।